नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजची बातमी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची आहे। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 24 ऑगस्ट 2026 रोजी याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केलेला आहे। या GR मध्ये सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुसूचित जाती घटकांसाठी निधी वितरण करण्यास स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे। आता सर्वात आधी आपण समजून घेऊया 3000 कोटीचा नेमका विषय काय आहे। या GR मध्ये नमूद केल्यानुसार अनुसूचित जाती घटकांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी 3000 कोटी इतका नियतव्य मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजेच 3000 कोटी हा संपूर्ण आर्थिक वर्षासाठी मंजूर केलेला नियतव्य आहे। पण माझ्या मैत्रिणींनो, एक इथे महत्त्वाचा मुद्दा आहे। रुपये 3000 कोटी म्हणजेच आज महिलांच्या खात्यात जमा होणारा निधी नाही। याच GR मध्ये पुढे जुलै 2026 महिन्याच्या आर्थिक लाभाबाबत स्पष्ट करण्यात आलेले आहे। वित्तीय विभागाच्या मान्यतेनुसार अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना जुलै 2026 महिन्यांचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 344.74 कोटी इतका निधी प्रशासकीय विभागाला अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। म्हणजेच लक्षात ठेवायचं आहे, रुपये 3000 कोटी सन 2026-27 साठी मंजूर नियतव्य आहे आणि रुपये 344.74 कोटी जुलै 2026 च्या लाभासाठी वितरित करण्यासाठी मान्यता दिलेली आहे। ही दोन्ही आकडेवारी वेगळी आहे आणि तशीच समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आता आपण जाणून घेऊया सर्वात महत्त्वाचा प्रश्न काय आहे, तर या निधीचा लाभ कोणाला मिळणार आहे। GR नुसार स्थायीरित्या नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांनाच लाभ देण्यात असल्याची खात्री करण्याची जबाबदारी ही महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे। तसेच अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांची संख्या उपलब्ध करून देण्याबाबतही विभागाला निर्देशन देण्यात आलेले आहे। याशिवाय अनुसूचित जाती घटकांतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीचे लाभार्थी महिलांसाठीच होईल, याबाबत विभागाने दक्षता घ्यावी असे GR मध्ये स्पष्ट नमूद केलेले आहे। तर माझ्या मैत्रिणींनो, हा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे। निधी खर्च करताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे निर्देशन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे। तसेच निधीतून झालेल्या खर्चाचा अहवाल आणि संबंधित कागदपत्रे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सादर करण्याची ही दक्षता निर्देशन देण्यात आलेले आहे, दक्षता घेण्याची सांगण्यात आलेले आहे। तर माझ्या मैत्रिणींनो, जुलै महिन्याच्या लाभार्थ्यांसाठी 344.74 कोटीचा निधी वितरणाला शासनाची मान्यता मिळालेली आहे। ही या GR मध्ये सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। म्हणून तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती नक्की लक्षात ठेवा आणि पुढील अधिकृतसाठी अपडेटवर लक्ष ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या या लाडक्या बहिणीपर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अधिकृत GR साठी आणि योजनेच्या अचूक अपडेटसाठी आपल्या शासकीय योजना या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।